नमस्कार, मी रशीद शेख, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष। एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन आम्ही आज सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा आवाळे मॅडम यांना दिलेलं आहे। मौजे आलेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी अलाउद्दीन इस्माईल शेतसंदी या शेतकऱ्याची जमीन गावालगत आहे आणि आलेगाव गावाला जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता त्यांच्या जमिनीतून त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे असं निष्पन्न झालंय। गेल्या 2023 मध्ये संबंधित शेतकऱ्यांनी माननीय भूमी अभिलेख विभाग यांना अर्ज करून जमिनीची मोजणी त्या ठिकाणी त्यांनी करून घेतली आणि भूमी अभिलेख विभागाने जमिनीची मोजणी केली, हद्द कायम केल्या, खुणा त्या ठिकाणी केल्या आणि त्यावेळी पुन्हा निष्पन्न झालं की बाबा संबंधित शेतकऱ्याची जमीन जी आहे त्या रस्त्यामध्ये गेलेली आहे। तर माननीय तहसीलदार दक्षिण सोलापूर यांनी सर्कल जे त्या विभागाचे सर्कल आहेत त्यांना आदेश केले की संबंधित त्या शेतकऱ्याची जमीन गेली किंवा कसे त्या संदर्भात तुम्ही पाहणी करून अहवाल सादर करा। तर माननीय मंडल अधिकारी यांनी दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना तसं अहवाल दिलेला आहे की संबंधित शेतकऱ्याची जमीन जी आहे ती त्या रस्त्यामध्ये गेलेली आहे। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ज्यावेळी त्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता बनवला गेला तर त्यावेळी त्या शेतकऱ्याला भूसंपदा विभागाकडून नोटीस गेली पाहिजे होती किंवा माननीय तहसीलदार यांनी त्या शेतकऱ्याला नोटीस दिलं पाहिजे होतं, परंतु नोटीस न देता डायरेक्टली त्यांची जमीन त्या ठिकाणी ॲक्वायर करून आणि रस्ता बनवलेला आहे असं दिसतंय। आणि हा विषय जो आहे तो गेल्या 40 वर्षापासून संबंधित शेतकरी पाठपुरावा करतोय, त्यांना प्रशासनाकडून दाद दिली गेलेली नाही। आज हा अत्यंत गंभीर जो विषय आहे, एका गरीब शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या ठिकाणी गेलेली आहे, तर त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या शेजारी शासनाची जमीन आहे, त्या शासनाच्या जमिनीमध्ये काही लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करून घरं बांधतायत। तर मूळ मुद्दा त्या शेतकऱ्याचा असा आहे की बाबा त्याची जी जमीन गेलेली आहे ती एकतर जमीन त्याची वैयक्तिक जमीन आहे आणि त्या जमिनीचा मोबदला त्याला देण्यात आलेला नाही, त्या जमिनीचं नुकसान भरपाई त्याला देण्यात आलेलं नाही आजपर्यंत। तर संबंधित शेतकऱ्याला ताबडतोब आपण नुकसान भरपाई, त्याची जमीन गेलेली आहे त्या जमिनीचं नुकसान भरपाई आपण द्यावी आणि ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करावी अशा संदर्भातील विनंती आज शेतकऱ्यांसह आम्ही भेटून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा आवाळे मॅडम यांना मी विनंती केली। तर आदरणीय मनीषा मॅडम यांनी येणाऱ्या 5 तारखेपर्यंत मी निश्चित निर्णय घेऊन आपल्याला कळवते असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर माननीय पोलीस प्रशासनाच्या विभागातून सुद्धा अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला, परंतु त्या ठिकाणी त्यांना दाद त्यांनी देण्यात आलेली नाही। तर आज मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना आम्ही विनंती केलेली आहे, तर सदर या निवेदनावरती त्यांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा आम्ही इशारा सुद्धा दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम।